नमस्कार मित्रहो. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या परिघामध्ये गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या आपल्या अमोघ वचनाने आणि आपल्या विलक्षण कीर्तन शैलीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचं, मग ते सामाजिक परिवर्तन असेल, धार्मिक धार्मिक समजुतींमधलं परिवर्तन असेल किंवा एकंदरीतच मानवतेचा विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबांनी एक विचार प्रणाली विकसित केली आणि ग्रामीण भाग आणि ग्रामीण जनजीवन अधिक समृद्ध आणि आधुनिक विचाराचं कसं होईल यासाठी त्यांनी आपल्या कीर्तनातून मानवतावादी विचारांचा प्रचार केला. आज या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच गाडगेबाबांच्या या विलक्षण जीवन कार्यावर प्रकाश टाकणार आहोत. माझ्यासोबत आहेत भारतीय महाविद्यालय मोर्शीचे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संदीप राऊत सर. नमस्कार संदीप राऊत. नमस्कार. संदीप राऊत सरांविषयी परिचय देत असताना त्यांनी गाडगेबाबांच्या विषयावर डॉक्टरेट मिळवलेली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून. आणि या मुलाखतीमध्ये आपण गाडगेबाबांच्या आयुष्यामध्ये अनेक पैलू जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला माहिती नसते, अशा पैलूंवर प्रकाश टाकणार. तर सर, सर्वात प्रथम मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण अकॅडमिक मध्ये शिकत होता तर त्यावेळेस डॉक्टरेट होण्यासाठी तुम्ही गाडगेबाबा हा विषय का निवडला? हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण माझं गाव उपराई, दर्यापूर तालुक्यात उपराई म्हणून गाव आहे. आमच्या इथे एक शादलबुवाचा दर्गा आहे. या शादलबुवाच्या दर्ग्यामध्ये प्रचंड हिंसा व्हायची. कारण नवसाला लोक बोकडे कापायचे. त्यावेळेस लोक असं सांगतात, म्हणजे आमचे आजोबा वगैरे सांगायचे की मंदिराच्या वर जे कापले गेलेले बोकडे आहेत त्याचा रक्ताचा पाठ पूर्णा नदीपर्यंत यायचा. आणि मग या आता ती बंद झाली प्रथा. मग का बंद झाली? कारण 1 एप्रिल 1954 ला गाडगेबाबा आमच्या गावामध्ये आले होते. एक दिवस सफाई केली आणि कीर्तन केलं आणि त्यातून लोकांमध्ये विचार परिवर्तन होऊन त्या ठिकाणच्या हिंसेला मोठी आडकाठी बसली. म्हणून मला जाणून घ्यायचं होतं नेमकं गाडगेबाबा काय आहे, गाडगेबाबांनी कसं मोठं कार्य केलं. कारण गाडगेबाबांबद्दल ऐकून खूप होतो, गाडगेबाबा कीर्तन करायचे किंवा गाडगेबाबा साफसफाई करायचे, पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रातलं गाडगेबाबांनी जे हिंसाबंदीचं काम केलं, अमरावती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात जवळजवळ 250 ते 300 ठिकाणची हिंसाबंदी गाडगेबाबांनी बंद केली. म्हणून या विचारातून मी गाडगेबाबांच्या विषयावर संशोधनासाठी विषय तो निवडलेला. दुसरा एक प्रश्न असा नजरेसमोर येतो की त्यावेळेस धर्माच्या क्षेत्रात म्हणा, अध्यात्माच्या क्षेत्रात म्हणा, धर्माचा विचार असेल, धर्मशास्त्रांचा विचार असेल, तर त्याच्यासाठी वेगवेगळी माध्यमं लोकांपर्यंत जाण्यासाठी वापरण्यात आली. जसं अभंगाचं माध्यम असेल, भजनांचं माध्यम असेल, कीर्तनाचंही माध्यम होतं. त्या कीर्तनाच्या माध्यमामध्ये अनेक फॉर्मॅट होते, ते आजही आपण अभ्यासामध्ये शिकतो. हरी कीर्तन असेल, वारकरी कीर्तन असेल. परंतु या सगळ्या कीर्तन पद्धतींमध्ये गाडगेबाबांची कीर्तन शैली विलक्षण दिसते. आपण याबद्दल काय सांगू शकतो? कारण त्या काळात प्रबोधनाची जी माध्यम होती किंवा मनोरंजनाची जी माध्यम होती, एक तर कीर्तन, भजन किंवा दंडार ह्या लोकांचे साधनं होती प्रबोधनाची. आणि या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम त्या काळापासून, म्हणजे ज्ञानेश्वरापासून तुकारामापासून तर तुकडोजी महाराज गाडगेबाबांपर्यंत सगळ्यांनी ती माध्यमं वापरली. पण गाडगेबाबांची कीर्तनाची जी परंपरा होती ती रामदासी कीर्तनाच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाही, ती नारदीय कीर्तनाच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाही किंवा वारकऱ्यांच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाही. याचं कारण असं आहे की कोणतंही कीर्तन म्हटलं, कीर्तनकार बुवा म्हटलं की बुवा एकदम फेटा बांधलेला, अंगात पांढरे शुभ्र कपडे आणि इथं दुपट्टा बांधलेला, आजूबाजूचे लोक एकदम पांढरे शुभ्र कपडे घालून बगळ्यासारखे दिसतात. पण मात्र गाडगेबाबांच्या कीर्तनामधले ड्रेस कोड नव्हताच. गाडगेबाबांच्या कीर्तनातले कपडे म्हणजे कसे आहेत, स्वतः गाडगेबाबांचा वेश तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे, पण त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्या अंगात जे कपडे असतील दिवसभर तेच कपडे घालून ते कीर्तनासाठी उभे राहायचे. आणि यातलं एक वेगळेपण असं होतं की इतरांसारखं गाडगेबाबांनी जरी तुकारामाचे म्हणा किंवा कबीराचे दोहे वापरले असतील अभंगात, पण मात्र गाडगेबाबांनी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबा प्रश्न विचारायचे आणि स्वतःच लोकांकडून उत्तर मिळवायचे. म्हणजे एकंदरीत हा जो फॉर्मॅट आहे प्रश्न उत्तराचा, जसं सॉक्रेटिस प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारून लोकांना भांडवून सोडायचा, तीच भूमिका गाडगेबाबांनी या 19व्या शतकात निभावलेली आपल्याला दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आणखी की जे डफळं असते, कोणी निधन झाल्यानंतर आपण ते डफळं वाजवत वाजवत त्याला स्मशानभूमीत नेतो, त्या डफळ्याला गाडगेबाबांनी त्यांच्या कीर्तनात स्थान दिलं होतं. ते डफळे वाजवून, कारण गाडगेबाबांच्या कीर्तनात मृदुंग असलाच पाहिजे, टाळ असलेच पाहिजे किंवा गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये अजून काही अशी म्हणजे विना असलाच पाहिजे, बंधनकारक नव्हतं. गोटे असतील तरी चालतील, डफळं असलं तरी चालेल किंवा एखादं काही जरी वाजवलं तरी चालेल. त्या कीर्तनासाठी असं कोणता तरी काहीच फॉर्मॅट ठरला नव्हता.
उत्स्फूर्त पद्धतीने असायचं. फक्त भूमिका एकच असायची, की समाजातल्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, लोक सुधारले पाहिजे आणि विकसित भारताच्या निर्मितीचं स्वप्न गाडगेबाबा खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून पाहतात. आता तुम्ही सॉक्रेटिसांचा उल्लेख केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीमध्ये त्या प्रबोधन चळवळीचा उल्लेख गाडगेबाबांशिवाय होतो. परंतु या प्रबोधन चळवळीमध्ये आपल्याला काही राजकीय लोक पण दिसतात ज्यांनी सामाजिक आणि राजकीय असा दोन्ही वारसा भारतामध्ये तयार केला. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील आणि आपण हेही ऐकून आहे की त्यावेळेचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील किंवा गाडगेबाबा असतील यांना मानणारा हा राजकीय वर्ग सुद्धा होता. मग विचाराच्या दृष्टीने तुम्हाला बाबासाहेब आणि गांधीजी यांच्या जो सामाजिक संबंध आहे किंवा वैचारिक संबंध आहे याचा तुम्ही खुलासा कसा काय करू शकता? गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा आणि महात्मा गांधी या दोघांच्याही गाडगेबाबांच्या भेटी झालेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक भेटी झालेल्या आहेत. गाडगेबाबांचं कीर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकलं, गाडगेबाबांचं कीर्तन महात्मा गांधींनी सेवाग्रामलाही ऐकलं. कारण गांधीजींना इच्छा होती की मला गाडगेबाबांना भेटायचं आहे. गाडगेबाबा जे नागपूरला होते तेव्हा त्यांना सेवाग्रामला ते गेले. 3 दिवस गाडगेबाबा तिथे राहिले. त्यांना खूप गांधीजींनी आग्रह केला, पण त्यांनी सांगितलं की माझ्या पुढच्या तारखा आहेत म्हणून मी थांबू शकत नाही. दोघांनी बाहेर बसून मग ती भाकर गिकर जे आहे ते त्यांनी खाल्ली. गांधीजी देखील गाडगेबाबांसोबत खाली बसून जेवण केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा तर इतका स्नेह होता की प्रत्येक कीर्तनामध्ये गांधीजी असो की गाडगेबाबा असो, कारण गाडगेबाबांनी देव जो सांगितला की ज्यांनी आपल्यासाठी कर्तृत्व गाजवलं तो माणूस आपल्यासाठी खऱ्या अर्थाने देव आहे. मग गाडगेबाबा वारंवार कीर्तनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करून घ्यायचे आणि त्याचबरोबर गांधीजींच्या नावाचा देखील जयघोष करून घ्यायचा. कारण स्वातंत्र्य कोणी मिळून दिलं तर गांधीजींच्या प्रयत्नांमुळे मिळालं. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व कोण शिकवली तर ती बाबासाहेबांच्या राज्यघटनेने शिकवली. म्हणून ते दोन्ही नेत्यांविषयी त्यांच्या मनात अभूतपूर्व प्रेम होते. म्हणजे गांधी आंबेडकरांचा समन्वय जो आहे तो गाडगेबाबांनी मान्य करून समोर केला आपण असं म्हणू शकतो. बिलकुल. आपल्याला एक अजून असा प्रश्न पडतो की विदर्भाच्या संदर्भात जर विचार केला तर एकीकडे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य दिसतं, परिवर्तनवादी विचार दिसतो. दुसरीकडे तुकडोजी महाराजांसारख्या संतांनी सुद्धा समाज परिवर्तनाचं काम आपल्या साहित्याच्या माध्यमातून असेल, भजनांच्या माध्यमातून. आणि तिसरीकडे विदर्भामध्ये ही 3 लोक, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आणि भाऊसाहेब देशमुख. तर ह्या तिघांचा जो सामाजिक बंध आहे त्याच्याकडे तुम्ही एक संशोधक म्हणून कसं बघता? खऱ्या अर्थानं या तिघांचं ध्येय अंतिम एकच होतं. कारण समाज विकास आणि समाज प्रबोधन या तिघांच्याही ध्येय समान होतं. गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं, तुकडोजी महाराजांनी भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शाळा काढून लोकांना शिकवून लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि ही तीनही जे महात्मे आहेत या तीनही महात्म्यांचं सख्य फार मोठं होतं. कारण पंजाबराव देशमुखही ते मान्य करतात, तर तुकडोजी महाराजही ते मान्य करतात आणि गाडगेबाबाही त्यांचा एकमेकांचा आदर करायचे. कारण जेव्हा पंजाबराव देशमुख कृषी मंत्री झाले तेव्हा त्या आजचा पंचवटी चौक जो आहे तो झाडून गाडगेबाबांनी तेव्हा साफ करून त्यांच्या आगमनी गाडगे सकाळीच 8 वाजता पंजाबराव देशमुख नागपूरहून इथं पोहोचणार आहेत पंचवटीत आणि ते यायच्या आधी सकाळी तो चौक पूर्ण झाडून स्वच्छ केला होता आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले होते. जसे पंजाबराव देशमुखांची गाडी आली आणि ते गाडीतून उतरले, गाडगेबाबा त्या गर्दीतून धावत गेले आणि त्यांच्या पाया पडले की आज खऱ्या अर्थानं या देशाला चांगला कृषी मंत्री मिळाला, शेतकऱ्यांचा पुत्र कृषी मंत्री झाला. असं या इतकं प्रेम एकमेकांविषयी. तुकडोजी महाराज असेल, तुकडोजी महाराजांचं त्यांचं तर स्नेह एक खूपच चांगलं होतं. जेव्हा हिंगणघाट मधलं गिरड होतं, गिरडमध्ये हिंसाबंदी होत होती तेव्हा ते हिंसाबंदीचं काम तुकडोजी महाराजही करायचे. पण गाडगेबाबा जेव्हा त्या हिंसाबंदीसाठी गेले तेव्हा त्या हिंसाबंदीच्या वेळेस गाडगेबाबांवर लोक आक्रमक होऊन मारायला धावले होते. हे जसं तुकडोजी महाराजांना कळलं, तुकडोजी महाराजांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि लगेच तिथं गिरडला पोहोचले आणि गिरडला लोकांना शांत करून रात्री तुकडोजी महाराजांनी भजन केलं, गाडगेबाबांनी कीर्तन केलं आणि गिरडची हिंसाबंदी दुसऱ्या दिवसापासून बंद झाली. इतका एकमेकांबद्दल स्नेह, इतका एकमेकांबद्दल आपुलकी होती. कारण पंजाबराव देशमुख असंही म्हणतात की माझी जी संस्था खऱ्या अर्थानं मोठी झाली, मी जी संस्था उभी केली किंवा माझ्या संस्थेचा जो आज वटवृक्ष झाला त्याला खरंच श्रेय जर कोणाला जात असेल तर ते गाडगेबाबांना जाते. आणखी एक समजा आता विदर्भाच्या पलीकडे जर आपण गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो किंवा मराठवाड्यामध्ये गेलो तर तिथेही भाऊसाहेब देशमुखांप्रमाणे जसं कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांनी काम बघितलं.
तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये गाडगेबाबांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. तर तो कसा प्रसंग होता? खरं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि पंजाबराव देशमुखांची श्री शिवाजी शिक्षण संस्था, ह्या ज्या शिक्षण संस्थाचा वटवृक्ष झाला, याच्या मागे खऱ्या अर्थानं जी मोठी शक्ती होती ती गाडगेबाबांची होती. याचं पहिलं उदाहरण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं सांगितलंच. पण आता कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण फार महत्वाचं आहे, कारण गाडगेबाबांचं शिक्षण क्षेत्रामध्ये इतकं प्रचंड मोठं योगदान आहे की ते कोणी नाकारू शकत नाही. 1948ला जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षणची ग्रँट तत्कालीन मुंबई सरकारनं बंद केली होती. रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली आणि बंद केल्यानंतर 6 महिने कर्मवीर भाऊराव पाटलांनी घरचं सगळं विकतीक केलं. बायकोचं सोनं असेल, घरातलं धान्य असेल, सगळं विकून ते पोरांना शिकवण्याचा प्रयत्न केला. 6-7 महिने चाललं हे सगळं. पण संस्था आता आपण चालू शकत नाही, कारण शेवटी पैशाच्या पाठबळाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण संस्था आपण आता बंद करायला पाहिजे. पण संस्था बंद करायची, स्वतःची कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था, पण बंद करण्यासाठी परवानगी कोणाची घ्यावी लागते, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती गाडगेबाबांची. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यावेळेस गाडगेबाबा नाशिकला होते, नाशिकच्या धर्मशाळेमध्ये होते. आणि जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील नाशिकला गाडगेबाबांना भेटायला आले आणि लगेच गाडगेबाबांनी त्यांची भेट झाली आणि कर्मवीर भाऊराव पाटील रडत रडत होते आणि रडताना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता मला माफ करा, कारण आता मी तुमची इच्छा पुरी करू शकत नाही. गाडगेबाबांनी काय झालं भाऊराव पाटील मला सांगा तुम्ही काय झालं. तर मग त्यांनी सांगितलं की बाबा असा असा घटना घडलेली आहे, मी आता संस्था, माझ्याकडे पैसा नाही, मी होतं ते सगळं व्यक्तिक केलं, आता माझ्याकडे काही राहिलं नाही आणि म्हणून मी चालू शकत नाही. गाडगेबाबांनी सांगितलं भाऊराव पाटील नाराज होऊ नका, तुम्ही साताऱ्याला जा, ही काय करता ते मी पाहतो. भाऊराव पाटील साताऱ्याला निघून गेले आणि गाडगेबाबा पुण्याला पोहोचले. सकाळीच 6 वाजता बाळासाहेब खेरांचा जे बंगला होता, बाळासाहेब खेर तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते, आणि त्यांच्या बंगल्यावरती गेले आणि दूरूनच त्यांच्या जो नौकर चाकर होते त्यांना दिसले गाडगेबाबा येऊन राहिले म्हणून. त्यांनी लगेच ते बाळासाहेब खेरांना निरोप दिला आणि बाळासाहेब खेर धावतच गेटपर्यंत आले. आल्यानंतर गाडगेबाबांना हात जोडून त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले की बाबा तुम्ही इतक्या सकाळी कसे काय आले, काय महत्वाचं काम होतं, तुम्ही मला बोलावून घेतलं असतं मी आलो असतो, मुख्यमंत्री म्हणतो मुंबई प्रांताचा. आणि लगेच गाडगेबाबा त्यांना म्हणतात, साहेब गरिबाच्या पाठीवर मारा, पोटावर मारू नका, कारण तो कर्मवीर भाऊराव पाटील गरिबांच्या पोरांना शिकवते आणि शिकवून जर पोरं चांगले झाले तर पुढे आपलं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि एका सांगण्यावरून त्यावेळेसचे शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई होते, बाळासाहेब देसाईंना फोन केला बाळासाहेब खेरांनी आणि त्याच दिवशी 5 वाजता ग्रँड रिलीज झाली. एका दिवसात ग्रँड रिलीज झाली. पण मग गाडगेबाबांच्या हे लक्षात आलं की ग्रँडनं काम भागणार नाही, जर पुढे आणखी काही सरकारनं बंद केलं तर काही सांगता येणार नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये असताना गाडगेबाबांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचा प्रचार केला कीर्तनाच्या माध्यमातून. इथं अमरावती किंवा विदर्भात असताना पंजाबराव देशमुखांच्या शिक्षणाचा प्रचार केला. गाडगेबाबा कीर्तन सांगायचे, अरे पंजाबरावांच्या मोटारीत नोटांची पुडके टाका, तो गरिबांच्या पोरांना शिकवते, तो गरिबांच्या पोरं शिकतील तर पुढे जातील, तुम्ही त्यांच्या मोटारीत नोटांची पुडके टाका, वारंवार गाडगेबाबा सांगायचे. आणि या गाडगेबाबांच्या सांगण्याचा प्रभाव लोकांवर इतका पडला की कर्मवीर भाऊराव पाटलांना 1948 ते 1952 पर्यंत इतका प्रचंड निधी जमा झाला की शेवटी 1952ला कर्मवीर भाऊराव पाटलांनी पत्र पाठवलं गाडगेबाबांनी. आणि ते पत्र फार इतकं मस्त आहे की बाबा आता आमच्या संस्थेचा प्रचार करणं बंद करा, कारण तुमच्या सांगण्यामुळं आमच्या संस्थेकडे इतकी प्रचंड देणगी आलेली आहे की आता 40 वर्षे शासनानं ग्रँट जरी दिली नाही तरी संस्था मी उत्तम पद्धतीने चालू शकतो, हे कर्मवीर भाऊराव पाटील लिहितात. म्हणून आज जी रयत शिक्षण संस्था एवढी मोठी उभी आहे, जे महाराष्ट्रातील सगळ्यात नंबर 1 ची, ती गाडगेबाबांच्या प्रेरणेने उभी आहे, गाडगेबाबांच्या आशीर्वादाने उभी आहे. आणि म्हणून आजही कराडला गाडगेबाबांच्या नावाचं महाविद्यालय, श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, आर्ट, कॉमर्स, सायन्स सगळ्याच फॅकल्टीज आहेत, ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेलं आहे त्या कोयनेच्या आणि याच्या संगमावर. इतकं मोठं काम महाराष्ट्रात गाडगेबाबांनी शिक्षणासाठी केलेलं आहे. आता शिक्षणाच्या संदर्भामध्ये गाडगेबाबांचं काम सर्वमान्य आणि सर्व प्रचलित आहे. आपण गाडगेबाबांच्या आयुष्यामध्ये जर अभ्यास केला तर गाडगेबाबांच्या आयुष्यामध्ये देवाच्या संदर्भात, धर्माच्या संदर्भात त्यांची जी विचारसरणी आहे, तर त्या विचारसरणीमध्ये आणि एकंदरीत सगळ्या त्या विचारसरणीवर आधारलेल्या त्यांच्या कामामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम महत्वाचं आहे. आणि सगळ्या संतांनी, संत साहित्यामध्ये सुद्धा देवाच्या संदर्भामध्ये, धर्माच्या संदर्भामध्ये जी एक संकल्पनेची चौकट दिलेली आहे, तर बाबांचं साहित्य किंवा बाबांचं जे विचार आहे त्या सगळं त्या पारंपरिक देव नावाच्या संकल्पनेला छेद देणार आणि एक आधुनिक आणि नवीन संकल्पना त्या संदर्भात मांडणार आहे.
पंढरपूरचे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यातले तेही उद्बोधक आहे या बाबतीत. आणि धर्माच्या नावावर ज्या काही अंधश्रद्धा, रूढी चालीरीती ज्या होत्या, नरबडीची असेल, तर त्याच्यावर सुद्धा बाबांनी मोठ्या प्रमाणात प्रहार केलेला आपल्याला जाणवतो. असे काही प्रसंग जे देव आणि धर्माच्या संदर्भात गाडगे बाबांच्या विचारांना अधोरेखित करणारे, असे आपण सांगू शकतो. ते सांगितलं तो विषय फारच मोठा आहे. हा गाडगे बाबा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात हिमालय एवढं काम करून ठेवलं. म्हणजे मी जेव्हा गाडगे बाबांचं वाचतो किंवा गाडगे बाबांविषयी विचार करतो, तेव्हा मला प्रश्न असा पडतो की त्या काळामध्ये आजपासून 100 वर्षापूर्वी हजारो लोकांपुढे जे लोक शिकलेले नव्हते, अज्ञानी होते, देवधर्माचा प्रचंड पगडा होता, अंधश्रद्धा रूढीमध्ये ते लोक ग्रासलेले होते, अशाही लोकांच्या समोर जाऊन गाडगे बाबा धाडसानं बोलायचे. गाडगे बाबांनी बैरम असेल, बैरमची हिंसाबंदी असेल, आमच्या उपराईची हिंसाबंदी असेल, गिरडची असेल, दोनतची असेल, असंख्य ठिकाणी हिंसाबंदी केली. पण त्याही ठिकाणी गाडगे बाबांनी सांगितल्यानंतर लोक ऐकतात. हे खऱ्या अर्थानं एक महत्वाची गोष्ट आहे. आज जरी बोलतो म्हटलं अंधश्रद्धेवर किंवा देवधर्मावर टीका करतो म्हटलं, तर कदाचित असं वाटतं की आपण घरी पोहोचू की नाही. म्हणजे भीती आहे एक मनात. जी भीती गाडगे बाबांना 100 वर्षापूर्वी वाटत नव्हती, ती भीती आज आपल्यासारख्या सुशिक्षितांना आणि शिकलेल्या माणसाला वाटते. कारण देव धर्माचं स्तोम कधी नव्हे इतकं आजच्या काळामध्ये वाढलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गाडगे बाबा देवाला कधीच मानलं नाही गाडगे बाबांनी. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गाडगे बाबा पंढरपूरला अनेकदा जायचे. गाडगे बाबांच्या पंढरपूरला 4 धर्मशाळा, मराठा धर्मशाळा आहे, वंजारी धर्मशाळा आहे, चोकामेळा धर्मशाळा आहे, आजामेळा धर्मशाळा आहे. 4 धर्मशाळा गाडगे बाबांनी बांधल्या. त्या ठिकाणी गाडगे बाबांनी धर्मशाळा बांधल्या, त्या ठिकाणी गाडगे बाबांनी स्वच्छता मोहीम राबवली, लोकांचं रोज रात्री कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं. पण गाडगे बाबा मंदिरात गेल्याचं कोणी सांगत नाही. गाडगे बाबा कधीच कोणा मंदिरात जाऊन देवापुढे नतमस्तक झालेलं कोणी सांगत नाही. पण मात्र गाडगे बाबा मग देवालाही मानत नव्हते, धर्म मानण्याचा प्रश्नच नव्हता आणि धर्मग्रंथही मानण्याचा प्रश्न होता. मग प्रश्न असा पडतो की मग देव कोणता असेल गाडगे बाबांचा, धर्म कोणता असेल, धर्मग्रंथ कोणता असेल. खऱ्या अर्थानं गाडगे बाबांचा देव हा माणूस होता, धर्म हा मानवतावादाचा होता आणि धर्मग्रंथ ज्या ग्रंथामध्ये माणुसकीचं तत्वज्ञान साठवलेलं आहे तो बाबांचा धर्मग्रंथ होता. आणि हा जो धर्मग्रंथ आहे म्हणजे तो तुकारामाची गाथा असेल, कारण तुकारामाच्या गाथेतून अनेक उदाहरणं देऊन गाडगे बाबा लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे. आणि मग गाडगे बाबांचा देव आणि आपला देव, कारण आपण शिकलेले आहोत, सुशिक्षित विद्वान आहोत, पण आपला देव फार मोठा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. कारण आम्ही दगडात धोंड्यापुढे मुंडक्या पडतो. गाडगे बाबा सांगायचे देव दगडात नाही, देव तीर्थात नाही, देव मूर्तीत नाही, तर माणसात आहे. पण मग गाडगे बाबांचा देव कसा होता? गाडगे बाबा 2 प्रकारच्या देवांना म्हणायचे. एक गाडगे बाबांचा जो देव आहे तो ज्याच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे, ज्याच्या अस्तित्वामुळे माझं, मी उदाहरण सांगतो तुम्हाला, ज्याच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे. आणि दुसरं गाडगे बाबांचा देव होता की ज्याच्या कर्तृत्वामुळे माझं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. पहिला देव जो होता की ज्याच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे. मग गाडगे बाबांना एकदा नाशिकच्या धर्मशाळेचं बांधकाम सुरू होतं. नाशिकला प्रचंड मोठी गाडगे बाबांची धर्मशाळा आहे, 250 खोल्यांची. आणि तिथं बांधकाम सुरू होतं 1926 ते 1930च्या दरम्यान. बांधकाम सुरू असताना 1927-28 सालची गोष्ट आहे. त्यांच्या एका सेवकांना गाडगे बाबांनी सायंकाळी प्रश्न विचारला की बाबा तुम्ही देव पाहिला का? गाडगे बाबा म्हणे हो मी देव पाहिला. त्याला राग आला. रागेने साहजिक होतं ना, कारण गाडगे बाबा साफसफाई करा म्हणायचे, साफसफाईला जायचे. गाडगे बाबा बांधकाम करा म्हणायचे, बांधकामाला जायचे. कीर्तनात चला म्हणायचे, कोणतंही काम सांगितलं करायचे. मग बाबा तुम्ही आम्हाला देव का दाखवत नाही? ठीक आहे, उद्या सकाळी देव माझ्या भेटीला आला की मी तुम्हाला बोलवले येतो. सकाळ झाली, गाडगे बाबा उठले, सगळ्या जणांना उठून दिलं. गाडगे चला देवाला देवाला. लोक सगळे गाडगे बाबाच्या मागे धावत धावत गेले. गाडगे बाबांनी गोदावरी नदीच्या काठावर सगळ्यांना उभं केलं आणि सूर्यनारायणाकडे बोट दाखवलं. तो पहा म्हणे देव तुमच्या रोज भेटीला येते. म्हणजे हे गाडगे बाबांना सुचवायचं होतं की सूर्याचं अस्तित्व आहे म्हणून माझं अस्तित्व आहे, हे निसर्ग आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. कारण निसर्गाशिवाय आपलं जगणं शक्य नाही. म्हणजे त्याचं अस्तित्व आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे, नाही तर अन्यथा आपलं अस्तित्व नाही. दुसरा देव महत्वाचा आहे, तो म्हणजे ज्याच्या कर्तृत्वामुळे आपलं अस्तित्व निर्माण झालं. मग गाडगे बाबा कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्याचबरोबर इतर थोर पुरुष असतील, यांचं नावाचा उल्लेख करायचे. आणि कीर्तनातून गांधीजींचा, अरे आपल्या देशावर एक मोठं संकट आलं होतं, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले. मग इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी राम आला होता का? लक्ष्मण आला होता का? हनुमान आला होता का? नाव घ्यायची डायरेक्ट गाडगे बाबा देवाची, डायरेक्ट नाव घ्यायचे. मग राम आला होता का? नाही. लक्ष्मण आला होता का? नाही. हनुमान आला. मग कोण आलं? मग गांधीजी नावाचा माणूस आला. त्यानं चले जाव म्हटलं, इंग्रज गेले की राहिले? मग म्हणा गांधीजी की जय. अरे जो दलिताच्या घरचा पोरगा आहे, अतिशय मागास समाजात जन्माला आला, तो जर शिकला नसता तर झाडपूस करत राहिला असता, कोणाची शेणाची टोपली उचलत राहिला असता. पण तो शिकला आणि शिकून किती मोठी कमाई केली, त्यानं आमच्यासाठी राज्यघटना लिहिली. म्हणून म्हणा बाबासाहेब आंबेडकर की जय.
महात्मा फुले सावित्रीबाई फुले जर नसते तर मुलींना शिक्षण मिळालं असतं का? लोकांना प्रश्न गाडगेबाबा करायचे आणि मग महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाईंच्या नावाचा जयघोष करायचे. म्हणजे त्यांनी कर्तृत्व गाजवलं म्हणून आमच्यासाठी आमचं अस्तित्व निर्माण झालं आहे. त्यांच्या कर्तृत्वातून आमचं अस्तित्व निर्माण झालंय म्हणून तो आपल्यासाठी देव आहे. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीनं गाडगेबाबा लोकांना देव ही कन्सेप्ट पटवून द्यायचे आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रचंड प्रहार केले. मग आपल्या घरची तेरवी असेल, आपल्या घरचं दसवं असेल, आपल्या घरचं श्राद्धविधी असेल, श्राद्धविधीवर प्रचंड प्रहार गाडगेबाबांनी केले. आणि ह्या ज्या वाईट रूढी परंपरा होत्या, म्हणजे प्रत्येक वाईट रूढी परंपरेवर गाडगेबाबांनी म्हणजे गाडगेबाबांनी त्याला विरोध केला आणि विरोधच केला नाही तर त्या प्रथा बंद कशा पडतील याच्यासाठी आपलं सतत 51 वर्ष एखादी गोष्ट 51 वर्ष करत राहणे, सातत्यानं करत राहणे, प्रबोधन करत राहणे ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे गाडगेबाबांनी ते अतिशय धाडसानं, अतिशय हिमतीनं आणि लोकांना पटेल अशा भाषेमध्ये, कारण अतिशय मागासलेल्या भागात लोक पण त्यांच्या भाषेमध्ये लोकांनी त्यांना गाडगेबाबांनी सांगितलं. हे गाडगेबाबांचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य होतं. सर आपण जेव्हा अनेक गावांमध्ये गाडगेबाबांचा प्रचार करण्यासाठी जातात तेव्हा गाडगेबाबा गेल्यानंतर हा जो मधला काळ झालेला आहे यामध्ये गाडगेबाबांची आजची प्रासंगिकता नेमकी गाडगेबाबांच्या विचारांची काय आहे? गाडगेबाबांचे विचार काल जेवढे महत्वाचे होते त्यापेक्षा किंबहुना कालच्या पेक्षा आज जास्त महत्वाचे मला वाटतात. कारण आमचं स्वप्न आहे देशाला विश्वगुरू बनवण्याचं, देशाला महासत्ता बनवण्याचं. विश्वगुरू बनण्यासाठी किंवा महासत्ता बनण्यासाठी जी पहिली पात्रता आहे तो देश स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे. आणि जे आमच्या इथं इव्हेंट चालू असतात स्वच्छतेचे, फक्त हातात झाडू घेऊन फोटो काढण्याचे, ते बदलण्याची मला खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन कुठं फोटो काढला नाही. गाडगेबाबांनी कधी कोणाला बाबा येऊ आपण फोटो काढू, पेपरात देऊ असं गाडगेबाबांनी कधी सांगितलं नाही. म्हणून तो जो विचार आहे तो विचार रुजल्याच गेला पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आणि गाडगेबाबांनी जो दशसूतीचा जो संदेश दिला, कारण जोपर्यंत ते 10 सूत्र पूर्णतः अंमलबजावणी होत नाही, ते जोपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत त्या सूत्राचा अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा देश किती काही कोण बढाया मारल्या, विश्वगुरू बनवायचा आहे, महासत्ता बनवायचा आहे, जगातली तिसरी शक्ती बनवायचा आहे, तरी ते शक्य होणार नाही. कारण भुकेल्यांना अन्न मिळालं पाहिजे, तहानलेल्यांना पाणी मिळालं पाहिजे, निर्वस्त्रांना वस्त्र मिळालं पाहिजे, बेघरांना आश्रय मिळाला पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की ज्या देशाच्या पंतप्रधानांना विश्वगुरू बनवायचा आहे देशाला, तेच सांगतात की आता आम्ही घरं प्रत्येकांना देऊ. विश्वगुरू बनण्याची प्रोसेस खूप दूर आहे. आणखी अजून आपला विश्वगुरू कधी बनेल मला माहित नाही. पण मात्र त्याच संसदेमध्ये त्यांचा संसदीय कामकाज मंत्री आपल्याला सांगतो की या देशातल्या 50 ते 60 कोटी लोकांना रोज खायला अन्न मिळत नाही. तिथंच सांगितलं जाते की लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. तिथंच सांगितलं जाते की लोकांना राहायला घर नाही. बेरोजगारीविषयी मला बोलण्याची कारणच नाही, कारण बेरोजगारीची फौज आमच्या देशामध्ये निवडून आलेली ही प्रत्येकाच्या कुटुंबाची समस्या झाली आहे, सगळ्यात मोठी समस्या झाली आहे. त्याचबरोबर शिक्षण प्रत्येक स्तरापर्यंत आता पोहोचलेला आहे का, हाही आम्हाला विचार करावा लागणार आहे. गरीब मुलींच्या लग्नाच्या समस्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात गाडगेबाबांनी मुक्या प्राण्यांना मुके जे प्राणी आहेत त्यांना अभय दिला गेलं पाहिजे. अंध असेल, अपंग असेल, रोगी असेल त्याला औषधोपचार पुरवला पाहिजे. खरंच आमच्या सार्वजनिक आरोग्य उत्तम आहे का? आम्ही कोरोनाच्या काळात आमची व्यवस्था आम्ही पाहिली, कोरोनाच्या काळात कशी व्यवस्था होती. आणि 10वं जे सूत्र आहे गाडगेबाबांचं, ते 10वं सूत्र फार महत्वाचं आहे. मला त्या सूत्र गाडगेबाबांनी किती बारकाईने गाडगेबाबांचं समाजाचं निरीक्षण असेल, जो निराश असेल, जो हिंमत हारला असेल त्याला हिंमत देण्याचं काम करा, त्याला मोटिवेट करा. कारण आमच्या देशातला शेतकरी आत्महत्या करतो, आमच्या देशातला विद्यार्थी आत्महत्या करतो, आमच्या देशातला तरुण बेरोजगार आहे म्हणून आत्महत्या करतो, किंवा एखाद्या मुलीचं लग्नाच्या समस्या आहेत म्हणून आत्महत्या करतो. म्हणजे ते निराश झालेले आहे, ते हिंमत हारले आहे. त्या लोकांना हिंमत देण्याचं खऱ्या अर्थानं काम होणं फार महत्वाचं आहे. म्हणून जोपर्यंत ही दशसूत्र जी आहे गाडगेबाबांची याची 100% इम्प्लिमेंटेशन होत नाही तोपर्यंत कोणी कितीही भाषणातून सांगितलं तरी हा देश विश्वगुरू होऊ शकत नाही, हा देश महासत्ता होऊ शकत नाही आणि देश हा तिसरी शक्ती होऊ शकत नाही. कागदोपत्री काही होऊ शकते पण मात्र वास्तवात होईल की नाही याविषयी माझ्या मनात मात्र मोठी शंका आहे. मित्र, हे होते डॉक्टर संदीप राऊत सर, भारतीय महाविद्यालय मोर्शी इतिहास विभागाचे प्रमुख. आणि या सरांकडून आपण गाडगेबाबांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या प्रसंगावर त्यांची मतं संशोधक आणि अभ्यासक म्हणून जाणून घेतली. पुढच्याही वेळी एका नव्या व्यक्तींबरोबर त्यांच्या अनुभव विश्वाचं आकलन, त्यांच्या अनुभव विश्वाची समज आपण जाणून घेऊया आणि पुढच्या वेळी आपल्या युट्यूब चॅनलवर एका नवीन व्यक्तींसोबत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.